ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता क्लस्टर योजना राबवली जाते। मात्र पाहिलं गेलं तर कळव्यामध्ये क्लस्टर योजना नको अशा प्रकारचे अनेक ठिकाणचे बॅनर जे आहेत ते आपल्याला झळकताना पाहायला मिळत आहेत। अनेक सोसायटीमध्ये अशा प्रकारचे बॅनर झळकत या ठिकाणी स्थानिकांनी निषेध नोंदवलेला आहे। पाहिलं गेलं तर क्लस्टरची इमारत 30 मजलेहून अधिक जे आहे ती इमारत वागळे एस्टेटमध्ये काम सुरू आहे। मात्र कळवा परिसरामध्ये जे लोक राहतात त्यांची जी घरं आहेत त्यांचा जो चौरस फूट आहे ते सर्वात जास्त आहे आणि क्लस्टरमध्ये जर त्यांना जर समाविष्ट केलं तर कुठेतरी तो चौरस फूट जो आहे तो परिसर त्यांच्या घराचा तो कमी होणार आहे असे त्यांच्याकडनं माहिती मिळते। मात्र सध्या तरी सर्वच या ठिकाणी आता कळवेकर जे आहेत ते इमारतीच्या खाली उतरून प्रत्येक इमारतीच्या बाहेर क्लस्टर नको अशा प्रकारचा प्रत्येक सोसायटीने निषेध करत या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वागळे परिसर असेल किसननगर परिसरात मोठ्या प्रमाणात ज्या इमारती जे आहेत ते धोकादायक झालेल्या आहेत, काही इमारती जे आहेत ते मोडकळीस देखील आले आहेत। त्यामुळे त्यांना स्थलांतर करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्लस्टरमध्ये राबवण्याचं जात आहेत। तर दुसरीकडे क्लस्टर योजना जी आहे ते पुढे जाऊन ठाणे असेल, कोपरी असेल, कळवा असेल, मुंब्रा असेल या दिवा या ठिकाणी सर्व भागात आता क्लस्टरला मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी मागणी आहे तर काही ठिकाणी त्या ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे। त्यामुळे ते नक्की कारण काय आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नक्की तुम्हाला क्लस्टर का नको, एकंदरीत क्लस्टरमध्ये काही लोक आहेत ते त्यांना क्लस्टर पाहिजे तर तुम्हाला क्लस्टर काय नको ती माहिती सांगा। बघा, ज्यावेळी आम्ही इथे आलो त्यावेळी आम्हाला माहिती पडतं की आमचा लेआउट 1984 साली प्लॅन पास TMCने करून दिलेला आहे। तो जवळजवळ 26 एकरचा लेआउट आहे। त्याच्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला प्लॅन दिले गेले। त्याच्यानंतर आमचे C टाईप, B टाईप, A टाईप सगळे प्लॅन आम्ही त्याप्रमाणे आमच्या बिल्डिंग बांधलेल्या होत्या। त्याप्रमाणे आम्ही प्लॅन पास केलेले आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं। त्याच्यानंतर काय लिटिगेशन झालं जागेचं, आमचं जागेचं लिटिगेशन आहे। थोडं बांधकाम इलिगल आहे की बिना परवाना आहे ते भाग वेगळा, पण जी जागाच होती ती जर लेआउट पास होता तर त्याच्या लिटिगेशन का आल्या त्या आम्हाला माहिती नाही। पण त्या लिटिगेशन जर सरकारने जर बघितल्या आणि त्यांनी आमचे जो लेआउट आहे तो जर रेग्युलराइज करून दिला तर आमच्या सर्वांचे कन्व्हिन्स होतील आणि आम्ही आपल्या जागा बांधायला सक्षम होऊ। तर सरकारकडे हीच विनंती आहे की त्यांनी आमची जी जागा आहे ती रेग्युलराइज करून द्यावी, जेणेकरून आम्ही आमचे बांधकाम करू शकू आणि आम्हाला आमच्या ज्या राहत्या घर आहेत ते आम्हाला मिळतील। हाच चौरस फूट जी जागा आहे तुमची, 2-2 इमारती, 3-3 इमारती, एकूण इमारती किती आहेत, यामध्ये प्लॉट किती? कसं आहे, त्यावेळी पासिंगला 88 चा पासिंग होता, 88 प्लॉट पासिंग केले होते आणि A टाईप, B टाईप, C टाईप त्याप्रमाणे त्यांनी आमच्याकडे आराखडा मांडला होता। त्यावेळेचे शिर्के म्हणून आमचे आर्किटेक्ट होते, तर त्यांनी 84 साली लेआउट पास करून घेतला। एक ॲट अ ग्लान्स लेआउट पास आहे आमचं, परंतु बांधकाम आणि जागेमध्ये लिटिगेशन म्हणजे कोणी कोणाला जागा विकल्यात आणि का जागेवर एवढी नावं चढली ते आम्हाला माहिती नाही। तर त्याची जर सरकारने शहानिशा केली आणि त्या सर्वांना आपल्या स्कीममध्ये राबवून किंवा योजनांमध्ये राबवून जर आम्हाला पण आमची जागा रेग्युलराइज करून दिली तर आम्ही सगळे जे रहिवासी आहोत जवळजवळ 88 बिल्डिंग आणि काही इतर पण बांधकाम झाली गेलेली आहे आजूबाजूला, तर ते सर्वजण आम्ही एकत्र येऊन हा जो भूखंड आहे तो पूर्णच्या पूर्ण आमच्या नावावर करून दिला। त्यासाठी प्रयत्न केला, रेग्युलराइज करून दिला, तर आम्ही नक्की हा प्रयत्न करू की आम्ही चांगला बिल्डर राहून इथे बांधकाम करू शकतो असं आम्हाला स्वतःला वाटतं। तुम्ही राहतात, नक्की तुमचं घर जे आहे ते किती चौरस फूट आहे? मी इथं राहतो या बिल्डिंगमध्ये आणि इथं आमची एकच आमची रिक्वायरमेंट आहे की आम्हाला कन्व्हिन्स करून दिलं पाहिजे। त्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केला पण आम्हाला कोणी मदत करत नाहीत। नक्की जागेला किती या ठिकाणी चौरस फूट आहे आणि क्लस्टर मध्ये किती मिळणार आहे ते नेमकं सांग। नाही, 650चे ॲव्हरेज फ्लॅट्स आहेत, 500 पकडून चला तुम्ही ॲव्हरेज, तेवढे ते एरिया आपल्याला मिळाले पाहिजेत। पण आम्हाला ऐकवत इन्फॉर्मेशन अशी आहे त्यांना 400 ते 450 जागा मिळेल, कमी मिळेल। एकंदरीत रस्त्यावरती उतरून ही लढाई लढतायत, क्लस्टर नको असे बॅनर लावण्यात आलेले आहेत। का वाटतं या लढ्यामध्ये किती लोक सहभागी आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर नक्की या ठिकाणी महानगरपालिका असेल, SRA असेल, त्यानंतर म्हाडा असेल, सिडको असेल, अशा देखील आता लोक या ठिकाणी येणार आणि क्लस्टरमध्ये सहभागी होणार, ते त्यांच्याकडनं ते फ्लॅट बांधले जाणार। नक्कीच ॲक्च्युली हा जो आमचा जो मनीषानगरचा पूर्ण जो परिसर आहे हा परिसर आहे जो सगळा मनीषानगर या आम्हाला क्लस्टर नको आहे, कारण की आमची लँड ही प्रायव्हेट लँड आहे, आमची अधिकृत लँड आहे। आम्हाला अनधिकृत आम्ही कुठे स्लममध्ये नाही किंवा आमचा सरकारी जागेवर आम्ही बांधले नाही आहेत। आम्ही आमचा प्रॉपर रजिस्ट्रेशन करून टॅक्स भरतो, रजिस्ट्रेशन आहे, स्वतःचं प्रायव्हेट लँड आहे, त्याच्यामुळे आम्हाला क्लस्टर नको आहे।
आम्हाला फक्त प्रशासनाकडनं एवढंच पाहिजे की बाबा आमच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रेग्युलराईज करून द्याव्यात, आमच्या कन्व्हेन्सच्या जागा आहेत त्या सगळ्या कन्व्हेन्स करून द्याव्यात, हीच आमची मागणी आहे. कारण की क्लस्टर वगैरे हे जे मुळातच काढलेलं आहे, हे जे स्लम झाले महाराष्ट्र शासनाची जागा झाल्या या शासनाच्या जागेवर काढलेलं आहे, परंतु आमची जागा ही प्रायव्हेट आहे, आमच्या स्वतःच्या मालकीची आहे. तर आम्हाला क्लस्टर नको, आम्हाला चांगले डेव्हलपर्स पाहिजेत. आम्हाला याच्यामध्ये आम्ही 35-36 वर्ष झालं आम्ही राहतोय. तुमची बैठक झाली का, या संदर्भात चर्चा झाली का? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, इतर या संदर्भात काय त्यांची बैठक झाली का, पत्रव्यवहार झाला का महापालिका? नाही, सर्वात पहिलं मला सांगायला आवडेल आपल्याला की बऱ्याच वर्षांपासून आमची मागणी आहे की आमचं ज्या कन्व्हेन्स वगैरे ज्या राहिलेल्या आहेत त्या करून द्या. आणि मध्यंतरीच्या काळात आम्ही गेलेलो, परंतु त्यांच्याकडे आमचा विषय पोहोचलेला आहे, परंतु तो विषय अजूनपर्यंत झाला नाही आहे. पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे प्रशासनाला आणि जे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना की हा जो मनीषा नगरचा विषय हा जटिल विषय झालेला आहे. तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. आमच्या ज्या जागा आहेत त्या रेग्युलराईज करून आमच्या प्रत्येकाच्या सोसायटीच्या नावावर करून दिल्या पाहिजेत, ही आमची प्रथम मागणी आहे. नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो जे बॅनर लावण्यात आलेले आहे, क्लस्टर नको, एकमत सोसायटी असेल, रहिवासी असेल, इतर ठिकाणच्या देखील सोसायटी म्हणजे कळव्यातील मनीषा नगरमध्ये राहणारे सर्वच रहिवासी आता क्लस्टरच्या विरोधात या ठिकाणी आता रस्त्यावरती उतरलेत. मात्र येणाऱ्या काळात प्रशासन असेल, शासन असेल, यांना कशा प्रकारच्या योजनेमध्ये आता सहभागी करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्या इमारतीत राहणारे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्यांची मागणी आहे आणि ती मागणी रास्त नसून जी मागणी आहे ती पूर्ण करावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर या ठिकाणी आता क्लस्टरऐवजी कोणती योजना राबवली जाईल आणि जर क्लस्टर जर राबवली यांना पाहिजे तसा मोबदला यांना दिला जाणार का हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.